नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे काम केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हते, तर तामिळनाडूच्या जिजी किल्ल्यापर्यंत त्यांनी स्वराज्य स्थापन केले होते. आम्हाला त्यांनी स्वराज्य दिले आहे. आता जे सुराज्य कसे करता येईल हे पाहिले पाहिजे. स्वराज्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमान, संस्कार व सुसंस्कृतपणा, गनिमी कावा आणि गुप्तहेर याचा विचार आम्हाला त्यांनी दिला आहे. त्या संस्काराप्रमाणेच आम्ही वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. प्रमुख वक्ते आणि शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर अमर अडके, ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, प्रकाश अष्टेकर, डी.जी. पाटील, प्रकाश पाटील व सतीश पाटील आदी उपस्थित होते. सुरपूरचे काँग्रेस आमदार राजा व्यंकटप्पा नायक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. अनेक अवयवांच्या समस्यांनी त्रस्त असलेले आमदार नायक यांना उपचारासाठी बेंगळुरातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. चांगभलच्या गजरात आज ज्योतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरुवात झाली. कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत. आज ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. सतीश जारकीहोळी फाउंडेशन कडून सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विज्ञान, क्रीडा, अंधश्रद्धा विरोधी, वैद्यकीय मदत, तरुणांना मोफत आर्मी, पोलीस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात येत आहे. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणही दिले जात आहे, असे सतीश शुगर्सचे संचालक युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी सांगितले. गोकाक हिल गार्डन येथील कार्यालयामध्ये सतीश जारकीहोळी फाउंडेशन कडून 20व्या सतीश शुगर्स अवॉर्ड सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंट्स यांच्या वतीने क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर सुरू असलेल्या बेलकॉन 23 या बांधकाम व्यवसायाशी संबंधित प्रदर्शनाला नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. 22 फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाची रविवारी सांगता झाली. ऑटो एक्सपो प्रदर्शनात मांडण्यात आलेली आलिशान वाहने पाहण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रंग भरणे व चित्रकला स्पर्धेत 160हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना रविवारी सायंकाळी 4 वाजता पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ऑटो एक्सपोमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या दुचाकी आणि 4 चाकी मांडण्यात आल्याने अनेकांनी वाहनांची पाहणी केली. खास करून इलेक्ट्रिक वाहनांची राईड घेताना लोक दिसत होते. रविवारी दिवसभरात अनेक परिवारांनी सहकुटुंब येऊन या प्रदर्शनात सहभाग दर्शवला. त्याबद्दल क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी रविवारी शपथ घेतली. राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, कायदा व संसदीय कामकाज मंत्री H.K. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील नव्या स्मशानभूमीत 4,50,000 अनुदानातून विकास कामे करण्यात येत आहेत. शेडची उभारणी, बसायला बाग, पेवस, पथदीप, पाणी आदी विकास कामे केली जात आहेत. ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते विकास कामाला चालना देण्यात आली. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा पाटील, संगीता बानेकर, अशोकी पाटील, आप्पाजी पाटील, भुजंग पाटील आदी उपस्थित होते. आज सकाळी बेळगाव उद्यमबाग येथील हॉटेल विनायक सावजी येथे अखिल भारतीय मराठी व्यापारी संघटनेची पहिली बैठक पार पडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन तसेच स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन, कर्नाटक राज्याध्यक्ष बबन शेठ कोडक, बेळगाव जिल्हाध्यक्ष संतोष सेठ पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष गणपत शेठ जाधव, कोषाध्यक्ष धनंजय शेठ गायकवाड यांच्यासह बेळगाव, अथणी, चित्रदुर्ग, सौंदत्ती, निप्पाणी, अमृतसर येथील आटणी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कोळेकर यांनी पार पाडले. बेळगाव तालुका मुचंडी येथील अतुल सुरेश शिरोळे व यशपाल सिंह पनवर यांनी भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांना अ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पैलवान म्हणून कुस्तीचे मैदान गाजवणारे अतुल शिरोळे व यशपाल सिंह पनवर आता कुस्ती प्रशिक्षक म्हणून मैदानावर उतरणार आहेत. पंजाब येथील पटियाला येथे नेताजी सुभाषचंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये त्यांनी ही प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव व मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभत आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघच्या वतीने अलीकडेच हरे कृष्ण रथयात्रेप्रसंगी घेण्यात आलेल्या बैलजोडी स्पर्धेत अनेक बैलजोडी मालकांनी आपल्या बैलजोड्या व गाड्या सुशोभित करून सहभाग दर्शवला होता. त्यातील विजेत्यांना आज रविवार दिनांक 25 रोजी दुपारी 1 वाजता इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. प्रारंभी हरेकृष्ण मूर्तीचे पूजन, भजन झाले. त्यानंतर माधव चरणदास यांचे जीवन संदर्भात मार्गदर्शन. त्यानंतर भाग घेतलेल्या सर्व बैलजोडी मालकांना मानसन्मान करण्यात आले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरेगल्ली, शहापूर व रामलिंगवाडी येथील कार्यकर्त्यांच्या वतीने मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 50हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी हवळण्णाचे, राजाराम मजुकर, कल्लाप्पा हांडे, महेश पाटील, सुनील बोकडे, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम, गजानन शापूरकर, रणजित हवळण्णाचे, ओंकार शिंदे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसूतीपूर्व, मुदतपूर्व जन्मलेल्या 2 जुळ्यांना वाचवण्यात चिकोडी येथील दिव्यम शिशु हॉस्पिटलचे वैद्य डॉक्टर अमित मगदूम यांना यश मिळाले आहे. बेंगळूर सारख्या शहरात अशा बालकांना वाचवण्यासाठी 10 ते 12 लाखाचा खर्च करावा लागतो. पण डॉक्टर मगदूम यांनी केवळ 1.5 लाखाच्या अल्प खर्चात या बालकांना वाचवून मातापित्यांना दातृत्व प्राप्त करून दिले आहे.
गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने यंदा दुष्काळी झळा मोठ्या प्रमाणात सहन कराव्या लागत आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्या पाण्याची टंचाई भासणार आहे. याची दखल घेत तालुका प्रशासनाने सज्जता ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून जनतेला मदत करावी अशी सूचना कुडचीचे आमदार महेंद्र तमण्णावर यांनी दिल्या. रविवार दिनांक 25 रोजी रायबाग तहसीलदार कार्यालयात कुडची विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी स्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. एकसंबा बिरेश्वर यात्रेनिमित्त प्रकाश हुक्केरी यांनी शर्यती ठेवण्यास सुरुवात केली आणि बघता बघता ती लाखो रुपयांच्या बक्षिसांनी राष्ट्रीय पातळीपर्यंत गाजली. विशेष करून आमदार प्रकाश हुक्केरी यांनी विना लाठी काठी शर्यत ठेवून कर्नाटक व महाराष्ट्रात एकसंबा गावाची बैलगाडी शर्यत आदर्श बनवली. गेली अनेक वर्षे न्यायालय व प्रशासनाच्या निर्बंधनामुळे शर्यती झाल्या नाहीत. आता 5 मार्च रोजी कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षांनंतर यंदा सावकार शर्यतीचा धुरळा उडणार आहे. यासाठी तब्बल 17 लाख रुपयांचे पहिले बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. द्राक्ष पिकासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तिकोटा तालुक्यातील होनवाड गावातील अरविंद मल्लप्पा मोळे, वय वर्ष 39 असे त्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी: द्राक्ष पिकासाठी अरविंद मोळे यांनी विविध बँका आणि इतर अनेकांकडून कर्ज घेतले होते. द्राक्ष पिकाला यंदा योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे समजते. सकाळी लवकर उठून शेतातील कूपनलिका सुरू करण्यासाठी जातो असे अरविंदने आपल्या पत्नी श्रुती हिला सांगून तो गेला होता. यानंतर त्याने शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद तिकोटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.